मी रवीनास रेसिपीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बाळंतिणीचा गाठा कसा बनवला जाता चला आज आपण बघूया. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं साधारण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला गोड कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकतात. आम्हाला कमीच गोड आवडतं. मी इथं 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. 1 ग्लासच्या आसपास साधारण मी पाणी घेतलेलं आहे. बघा पाक मस्त उकळ आलेली आहे. मी यूट्यूबवर नवीन आहे. प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मी इथं कढई ठेवलेली आहे तापवायला. साधारण त्याच्यात 3 ते 4 पळी तूप घेतलेलं आहे. तूप टाकून झाल्यावर तूप मस्त गरम होऊ द्यायचं आहे. नंतर त्याच्यात गव्हाचं जाडसर दळलेलं पीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथं 3 चम्मच पीठ घेतलेलं आहे गव्हाचं जाडसर. मी इथं 3 ते 4 चम्मच पीठ घेतलेलं आहे कारण की ते पीठ खूप फुलून जातं. पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे लालसर. जेवढं पीठ लालसर भाजलं गेलं तेवढाच गाठा चांगला लागेल. पीठ मस्त लालसर भाजलं गेलेलं आहे. चला आता आपण याच्यात थोडं जायफळ किसून घेऊया. मी याच्यात थोडं जायफळ किसलेलं आहे. तुम्ही त्याच्यात विलायची पूड सुद्धा टाकू शकतात. इथं आपलं पीठ मस्त भाजून झालेलं आहे. चला आता आपण गुळाचा पाक टाकूया. गुळाचा पाक टाकून झालेला आहे. गुळाचा पाक लागता लागता थोडाच टाकत चालायचा, जेणेकरून ते पातळ होणार नाही आणि घट्टही होणार नाही. बघा इथं पाक टाकून झालेला आहे मस्त. आपला गाठाही शिजत आलेला आहे. बाळंतिणीचा गाठा थोडा पातळच असू द्यायला लागतो. जेवढा पातळ राहील तेवढा चांगला राहील. आपला गाठा ही रेसिपी तयार झालेली आहे. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथं थोडं बारीक किसलेलं खोबरं सुद्धा टाकून घेतलेलं आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.